आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 88 30 16 14 08. नगरच्या पिंपळगाव माळवी येथील माजी उपसरपंच लताबाई नानाभाऊ कराळे यांची 13 फेब्रुवारीला दुपारी निर्घृणपणे हत्या झाली होती. या हत्येला 20 दिवस उलटून देखील अजूनही कुठल्याही प्रकारचा तपास लागला नाही. त्यामुळे पिंपळगाव माळवी येथील महिला आणि ग्रामस्थ भयभीत झालेत. येत्या 8 दिवसामध्ये हत्येचा तपास न लागल्यास ग्रामस्थ आणि पीडित कुटुंबीय मंगळवारी 11 मार्चपासून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करणार आहेत. अशा आशयाचं निवेदन ग्रामपंचायत कार्यालय पिंपळगाव माळवी यांच्या वतीनं MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी यांना दिलंय. आमच्या गावामध्ये गेल्या 13 तारखेला आमची बहीण लताबाई नानाभाऊ कराळे यांची वस्तीवर निर्गुण अशी हत्या त्या ठिकाणी झाली होती. हत्या झाल्यानंतर या ठिकाणी आपल्या MIDC पोलीस स्टेशनचे PI साहेब, चौधरी साहेब, जिल्हा अधीक्षक साहेब हे घटनास्थळी येऊन त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची त्या ठिकाणी त्यांनी डॉग नोट असेल किंवा अधिक तपास त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा तपास केला. परंतु गेले 15-16 दिवस त्या तपासात आजपर्यंत काही निष्पन्न नाही झालं. म्हणून आज आम्ही आमचे कराळे कुटुंबाचे पाहुणे, गावातील सर्व ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य या ठिकाणी पोलीस स्टेशनला आलो होतो. चौधरी साहेबांची भेट घेतली. साहेबांनी या ठिकाणी नगर तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसामध्ये शेंडी असेल, त्या ठिकाणी आमचं वडगाव पिंपळगाव माळवी असेल, अशा घटना त्या ठिकाणी दरोड्याच्या घटना झाल्या. व्यस्त असताना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे तपास करून त्यांना त्या घटनेचं गांभीर्य घेऊन त्या आरोपीपर्यंत पोहोचले. त्यांना तात्काळ अटक केली. परंतु जी आमची हत्या त्या ठिकाणी कराळेबाईची झाली त्याचे आरोपी अजूनही मोकाट असल्यामुळं त्यांना निवेदन दिलं. साहेबांनी आमच्या सर्व ग्रामस्थांसमोर आत्ताच सांगितलं का मी पुढच्या 2 ते 4 दिवसामध्ये चांगल्या प्रकारचा तपास करून परत पहिल्यापासून तपास सुरुवात करून 100% आरोपी त्या ठिकाणी पकडण्यात यशस्वी होतील एवढं त्यांनी ग्वाही दिली. त्यामुळे मी ग्रामस्थांच्या वतीने त्या PI चौधरी साहेबांचे त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि लवकरात लवकर आरोपी त्या ठिकाणी पकडून हजर करावेत एवढं मी त्या ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो. आज पिंपळगाव माळवी, वडगाव गुप्ता, मांजरसुंबा या परिसरातून सर्व ग्रामस्थ MIDC पोलीस स्टेशन चौधरी साहेबांना निवेदन देण्यासाठी आले. लताबाई कराळे यांची 17 दिवस झाले हत्या होऊन अजून तपास लागला नाही. त्याच्यामुळं सर्व महिला भगिनीमध्ये या ठिकाणी अतिशय दहशतीचं वातावरण आहे. म्हणून सर्वांना या दहशतीतून बाहेर निघण्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थांनी चौधरी साहेबांना विनंती केली का आपण लवकरात लवकर हा तपास लावावा. कारण आमच्या तिन्ही गावाच्या परिसरामध्ये वडगाव वासन, मांजरसुंबा, पिंपळगाव, डोंगरगण या परिसरावर महिलावर झालेली हत्या आणि ती दुपारी झाली असल्यामुळं सर्वांवर अतिशय दहशतीचं वातावरण तयार झालंय. म्हणून या दहशतीतून मुक्त होण्यासाठी लवकरात लवकर तपास लागावा अशी विनंती आम्ही चौधरी साहेबांना सर्वांच्या वतीने केली आहे. आमच्या गावामधील पिंपळगाव माळवीचे माजी उपसरपंच लताबाई नानाभाऊ कराळे यांची दिवसा ढवळ्या हत्या करण्यात आलेली. ते पण बीडचं जसं प्रकरण झालं संतोष देशमुख त्याच पद्धतीचं हे प्रकरण झालेलं आहे. पण याचा आत्तापर्यंत आम्ही आवाज उठवला नाही, फक्त पोलीस प्रशासन सहकार्य करत राहते. पण आज 20 दिवस झाले पोलिसांना कुठल्याही प्रकारचा तपास आतापर्यंत लागलेला नाही. त्यामुळे तेथील वस्तीवर तसेच गावामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्यामुळे आज आम्ही वडगाव आसन, गडमांजरसुंबा आसन, पिंपळगाव माळवी आसन, शिंडी आसन ग्रामस्थांसह आज चौधरी साहेबांना आम्ही आज भेटलो आहोत. 8 दिवसात तपास न लागल्यास आम्ही ग्रामस्थांसह तसेच पीडित कुटुंबियांसह जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहोत. आमची लहानी भाऊजाई घरी येऊन त्यांना करून मारण्यात आलेलं आहे. 3 आठवडे झाले त्याचा काय तपास लागलेला नाही. साहेब म्हणजे तपास करतो त्याकरता आम्ही सार्वजनिक MIDCला आलेलो आहे. माझी भाऊजाई
मारहाण करून मारले गेली, हत्याच्या बस हे आम्ही पोलीस स्टेशनला आलो आणि काय मागणी केली आपण? आता हे मागणी याचा तपास लावा म्हणून मागणी केली. हा तर 3 आठवडे झाले तर तपास नाही. पोलिसांची भेट घेतली? पोलिसांची भेट घेतली, आम्हाला सांगितलं का आम्ही तपास लावू म्हणून. यावेळी मेजर विश्वनाथ गुंड, माजी सरपंच संतोष झिने, उपसरपंच मच्छिंद्र झिने, ग्रामपंचायत सदस्य मंजाबापू बेरड, गोरक्षनाथ आढाव, रघुनाथ झिने, नानाभाऊ कराळे, धोंडीभाऊ कराळे यांच्यासह गुंड परिवार, कराळे परिवार आणि पिंपळगाव माळवी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. 21 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर. आता 1999 रुपयात 2 चष्मे. सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध. प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज. नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी. सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध. विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्माघर. गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 37 41 74.